हाय मैत्रिणींनो, आज गेस्ट येणार आहेत त्यामुळं असं काहीतरी छान चटपटीत असं बनवावं असा मी विचार केला। तर लाईट असं काहीतरी बनवायचं होतं। मग विचार केला की पावसाळ्याचे दिवस पण आहेत तर मस्तपैकी असा छान वड्याचा एक प्रकार बनवूया। म्हणजे अगदी वडा हा सगळ्यांना आवडता पदार्थ आहे, त्यामुळे मग असा एक वेगळा असा युनिक असा वड्याचा एक पदार्थ आपण एक वेगळ्या स्टाईलने असा आपण एक वडा बनवूया। तर मी काय केलेलं, ज्यावेळी गेस्टचा फोन आला ना त्यावेळेसच बटाटे छानपैकी उकडून ठेवले होते, म्हणजे शिजवून ठेवले होते आणि त्याचे असे बारीक कट करून ठेवलेले। तर चला मग आपण तयारी करायला लावूया पुढची। तर असं एका कढईमध्ये वड्याची भाजी करताना की नाही, बटाटा वड्याची भाजी करताना की नाही फारसं तेल घालायचं नाही, थोडंसंच तेल घालायचं। त्यामुळे मी इथं फक्त एकच असा जो तेलाचा जो डाव असतो की नाही अशा प्रकारचा तो एकच घेतलेला आहे। आपल्याला जास्त याच्यामध्ये तेलाची गरज नाही। तर तेल आपण गरम व्हायची वाट बघू। तेल छान गरम झालेलं आहे, तर त्यात आपण टाकलेली आहे मोहरी छान तडतडली की नाही आपल्याला त्यात घालायचं आहे कांदा मी अगदी थोडा घेतलेला आहे। कांदा आपल्याला फारसा घ्यायचा नाही आहे याच्यामध्ये। आणि कांदा असा छान भाजून झाला की कांदा आपल्याला फारसा लाल पण करायचा नाही, थोडासा ट्रान्सपरंट करायचा आहे। मग आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे जिरे मी इथं फक्त अर्धा चमचा घेतलेले आहे। हिरवी मिरची इथं मी मिक्सरला थोडीशी भरड करून घेतलेली आहे। मिरची खूप तिखट आहे त्यामुळे मी फक्त 2-3च मिरच्या घेतलेल्या। मिरची छान अशी भाजली की नाही आपली तर याच्यामध्ये घालायची आपल्याला थोडीशी हळद मी इथं पाव चमचा घातलेली आहे। हळद घालून झाली की आपल्याला इथं घालायचे आहे जिरे, थोडेसे धणेपूड घालायची आपल्याला, थोडासा गरम मसाला आणि आपल्याला त्याच्यामध्ये घालायचे आहे हे बटाटे। आपण जे बटाटे उकडून ठेवले होते की नाही, उकडून मी कट करून ठेवलेले ते याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहे। बटाटे इथं आपण कट केलेले आहेत, पण ॲक्च्युली आपल्याला बटाटा हा मॅश करायचा आहे। याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। मीठ आपल्याला साधारणतः अर्धा चमचा होईल इतकंच मीठ घालायचं। हे बघा, आपण छानपैकी असं जे बटाट्याचे पीसेस होते की नाही ते आपण असे मॅश करून घेतलेले आहेत। आणि आपल्याला याच्यामध्येच घालायची आहे कोथिंबीर भरपूर घालायची आहे आपल्याला। धण्याचा आणि धणेपूड, जिरेपूड आणि अखंड जिरे, गरम मसाला ह्यांचा सुगंध जो एक मस्त असा यायला लागलेला आहे ना, खूप छान वाटतं। आता ही भाजी आपल्याला 1-2 ते 3 मिनटं छान अशी परतून घ्यायची आहे। 1-2 मिनटं झालेली आहेत आणि आपला हा बटाटा छान भाजी आपली छान झालेली आहे। तर आपण गॅस करूया बंद आणि हा एका बाउलमध्ये काढून हे थंड व्हायची वाट बघायची आहे आपल्याला। तर हा थंड होईपर्यंत आपण पुढची तयारी करूया। तर वड्यासाठी लागणारं साहित्य आता दुसरं आहे, म्हणजे आपल्याला हे घ्यायचं आहे बेसन पीठ, चण्याचं पीठ। ते मी इथं घेतलेलं आहे 1 बाउल। आपल्याला बेसन पीठ थोडंसं जास्तीचं लागणार आहे, त्यामुळे आपण इथं ते जास्तीचं घेतलेलं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे चिमटभर अगदी थोडीशी हळद घालायची आहे आणि हे आपल्याला अखंड जिरे थोडेसे घालायचे आहे। आणि हे आहे ओव्याची पूड, तुम्ही अखंड ओवा पण घालू शकता। मी इथं ओव्याची भरड अशी करून ठेवलेली आहे, म्हणजे कायम अशी लागते म्हणून। आणि मीठ आपल्याला चवीनुसार घालायचं याच्यामध्ये। तर इथं एक साधारणतः अर्धा चमचा मीठ घालणार आहे आणि आपल्याला हे सगळं मस्तपैकी आपल्याला थोडंसं पाणी घालून आपल्याला हे छान बॅटर तयार करून घ्यायचं आहे। पाणी थोडं बघत घालायचं आहे। अगदी जास्त पाणी झालं की आपल्याला परत मग पीठ वाढवावं लागेल, त्यामुळे आपल्याला मस्तपैकी थोडंसं पाणी बघत घालायचं आहे। पावसाळे आले की नाही बघा, असे काहीतरी छान चटपटीत असे फरमाईशी होतात बघा, त्यामुळं हे असे आपल्याला पदार्थ बनवावे लागतात। आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये म्हणा किंवा इतर हे
असे अनेक पदार्थ आहेत, खूप खरंच जिभेची चव वाढवणारे, काही हेल्दी. बघा हे अशा प्रकारे आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे आणि हे आपल्याला पीठ एक 15 ते 20 मिनटं फक्त हातानेच असं आपल्याला छान फिरवत राहायचं आहे. एकच साईडनं फिरवायचं आहे, असं उलटं एकदा असं नाही फिरायचं आहे. तर हे पूर्णपणे एकाच साईडनं आपल्याला हे असं छानपैकी आपल्याला हे पीठ एक 10 ते 15 मिनटं मॅक्झिमम धरा तुम्ही. असं छान असं तुम्ही मिक्सरनी पण करू शकता, पण बेटर हाताने छान मस्त. तर हे आपल्याला अशा पद्धतीनं हे पीठ फेटत राहायचं आहे. हे फेटल्यामुळं काय होतं, आपला वडा जो आहे ना तो हलका फुलका आणि खूप छान होतो. आणि हे बघा हे पीठ जसं जसं तुम्ही फेटत जाल ना तसं त्याला एक वेगळंच टेक्स्चर यायला लागतं. तर हे आपण असं फेटत जाऊया. आणि हे कुठपर्यंत फेटायचं आहे तर साधारणतः एक 10 ते 15 मिनटं आपल्याला हे बॅटर फेटत राहायचं आहे. हे बघा असं छानपैकी एक 15 मिनटं होत आलेली आहेत. मी मध्ये याच्यामध्ये एक 2-2 चमचे म्हणजे पोह्याचे 2-3 चमचे, म्हणजे असं पोह्याचे जे चमचे असतात ना पोहे खाण्याचे, ते एक 2-3 चमचे असं पाणी थोडंसं घातलेलं आणि असं हे कंटिन्यू मी असं फेटत चालली आहे. तर हे बघा आपलं पीठ इतकं फ्लफी असं झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि ह्याला बबल पण यायला लागलेले आहेत. हे बघा असे बबल यायला लागलेत म्हणजे आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. तर आणखीन एक 2 मिनटं मी असं फिरवणार आहे. हे पीठ जेवढं तुम्ही असं छान हे करताल की नाही तर तेवढा वडा खूप सुंदर होतो आणि हलका फुलका आणि छान होतो. तर हे पीठ बघा तुम्ही इतकं फ्लफी झालं आहे बघा. हे अशा पद्धतीचं आपल्याला हवं आहे. आणि ह्याचं सिग्नेचर म्हणजे हे असे बबल यायला लागतात, तेव्हा समजायचं की आपलं हे पीठ मस्तपैकी आपलं हे झालेलं आहे. त्यामुळे हे बेटर हातानेच केलेलं छान विस्करपेक्षा. तर आता हे आपलं पीठ तयार आहे आणि हे आपल्याला अशाच कन्सिस्टन्सीमध्ये हवे आहे. तर हे झालेलं आहे बघा, बबल आले की नाही. तर अशा प्रकारे हे समजायचं आपलं पीठ हे अगदी छान तयार रेडी आहे. तर हे आपलं झालेलं आहे पीठ तयार. आता आपण करूयात वडे. तेल गरम होईपर्यंत आपण काय करायचं आहे, हे बघा हे असं मी हे पाव घेतलेला आहे, तो असा मधून मी कट करणार आहे. आपल्याला पूर्ण कट करायचा नाही आहे, फक्त असा ओपन करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं बॅटर भरायचं आहे. तर त्याआधी आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला ह्या पावमध्ये पण ही हिरवी चटणी केलेली होती, हिरवी चटणी करून ठेवलेली फ्रीजमध्ये, ती तयारच होती. तर ती आपल्याला ह्याच्यामध्ये लावायची आहे मस्तपैकी आपल्या वड्याला आतून. पावाला लावून घ्यायची अशी छानपैकी. आणि आपल्याला ही चटणी आहे तिखट, ती चटणी पण लावून घ्यायची आहे मस्तपैकी. आणि आपल्याला हे जे बटाट्याचं बॅटर होतं की सारण, हे आपल्याला याच्यामध्ये भरायचं आहे आणि वडा असं छान दाबायचा आहे, तुम्ही बघू शकता. मस्तपैकी हे असे सगळे हे असे तयार करून ठेवायचे असे. आणि आपलं तेल गरम झाले का बघूयात. आपलं छान गरम झालेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, ह्या मिरच्या आपल्याला छान अशा तळून घ्यायच्या आहेत. वड्याबरोबर मिरच्या असल्या तरच त्याला टेस्ट येते. तर ह्या मस्तपैकी आपल्याला ह्या मिरच्या अशा तळून घ्यायच्या आहेत. हे आपल्या मिरच्या ह्या छान अशा तळलेल्या आहेत. मी तर थोड्याशा तळलेल्या आहेत, नंतर आपल्याला आणखीन तळायच्या आहेत, ते आता काढून घेणार आहे बाजूला अशा मी. तर आपल्या ह्या मिरच्या थोड्याशा तळलेल्या आहेत, मी नंतर आणखीन तळणार आहे भरपूर. तर ह्या ठेवूयात. आपल्या मिरच्या तळून झालेल्या आहेत तेलातून, तर त्याच तेलात आपल्याला हे करायचं आहे. तर हे बघा, हे आपला जो आपण तयार केला होता की नाही हा वडा, तो आपल्याला आपल्या ह्या बॅटरमध्ये असा छानपैकी डुबवायचा आहे मस्त असा. तुम्ही बघू शकता असा डुबवायचा आणि तो असा घालायचा. हा वडा गरम गरम इतका सुंदर लागतो ना मैत्रिणींनो, खूप मस्त लागतो बघा. हे बघा आपण असं गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे. हे बघा आपल्याला ह्याच्यावर असं मस्तपैकी तेल घालायचं आहे. इतका सुंदर फुगलेला आहे बघा. आणि आपण जे फेटलं होतं की नाही पीठ, त्यामुळंच ह्याला अशा छान जाळ्या पडत आहेत. त्यामुळं पीठ हे आपलं छान फेटणं फार गरजेचं आहे. तर आपला हा
तर हे बघा आपला हा वडा असा छान आहे, कसला मस्त झाला आहे, बघितला केवढा फुगला आहे, बघितलं का सुंदर. आता थोडीशी गॅसची फ्लेम आपण हाय करूयात आता. आणि बाहेर असं थंड हवा, पाऊस पडतो, चहा मस्तपैकी आल्याचा आणि असा हा वडा आणि त्याच्यासोबत चटणी खूप सुंदर. आता हा पण छान असा तळून घेऊयात आपण. असे आणखीन याच्यामध्ये 1-3 वडे टाकलेले आहेत. खूप बघा किती मोठा झाला आहे, बघितलं ना किती छान असं एकदम असा फुगला आहे वडा. आपलं पीठ ते छान आहे असं हे झालं की नाही म्हणजे वडे खूप सुंदर होतात बरं का, अगदी मस्त होतात. आणि आता हे आपल्याला तळायचे आहेत हाय फ्लेम आणि मीडियम फ्लेम ह्यावर तळायचे आहेत. इथं आपल्याला लो फ्लेमची गरज नाही. वडे हे आपल्याला मीडियम फ्लेम आणि हाय फ्लेम दोन्हीवर तळायचे आहेत. आता आपले वडे झालेले आहेत छानपैकी तळून. आता आपण ते बाहेर काढूया आणि प्लेटिंग करूया. मला अजून भरपूर वडे तळायचे आहेत, पण मी तुमच्यासाठी म्हणून हे आता 3 वडे तळलेले आहेत की नाही पटकन ते छान असं प्लेटिंग करून तुम्हाला दाखवणार आहे बरं का मस्तपैकी. अशा प्रकारे आपले हे सगळे वडे तळून झालेले आहेत, म्हणजे मी तुम्हाला दाखवण्यासाठी असे तळलेले आहेत. तर हिचं प्लेटिंग कसं करायचं तर आता आपण बघूयात. हा मी असा मधून कट करणार आहे वडा. वडे इतके मोठे आणि छान होतात बघा. हे बघा, हे अशा प्रकारे आपल्याला हे बघा अशा प्रकारे आपण हे कटिंग केलेलं आहे. त्याच्यावर ही आपल्याला तिखट ही चटणी याच्यावर घालायची आहे अशी छानपैकी. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आणखीन ग्रीन चटणी पण याच्यावर घालू शकता. अशा प्रकारे आपल्याला ही चटणी याच्यामध्ये घालायची आहे. आणि हा आपल्याला वरतून थोडासा कांदा घालायचा आहे मस्तपैकी. थोडीशी कोथिंबीर पेरायची आहे आणि मस्तपैकी थोडीशी शेव भुरभुरायची, अगदी थोडीशी, जास्त नाही आहे. आणि ही आपली सॉसची वाटी. हा गरम गरम आपला अद्रकचा आल्याचा चहा हे अशा. आणि त्याच्यावर ह्या आपल्या मिरच्या आपण ज्या तळून ठेवल्या त्या बघा, त्याच्यावर थोडंसं मीठ असं भुरभुरलेलं आहे. आणि ह्या आपल्या मिरच्या. आपले पावसाळी छोटीशी मिनी पार्टी. तर तुम्हाला हा वडा कसा वाटला नक्की करून बघा. आणि खायला खूप छान लागतो. आणि हा वडा करून बघा नक्की. आणि पावसाचा आनंद घेत घेत खाऊन पण बघा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि कमेंट्स द्यायला विसरू नका. बाय.